हालेलुया, 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 हालेलुया. आता आपण जिवंत परमेश्वराच्या पवित्र उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहोत, म्हणून विश्वासाने या प्रार्थनेत भाग घ्या. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. संसार की सुंदरता में ये रूप तो तेरा है, इन चांद सितारों में ये आकाश भी तेरा है. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, यहाँ पा न सका कोई, सागर है तू उल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपने सजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे, ये गीत सुनाएंगे, ये गीत सुनाएंगे. प्रभू येशू म्हणाला, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. होय, आपल्याला त्याच्या पवित्र उपस्थितीला, त्याच्या पवित्र गौरवाला पाहावयाचे आहे. तर प्रभूच्या वचनानुसार आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे. म्हणून पहा, तुमच्या अंतःकरणामध्ये कोणाविषयी राग आहे, ज्यांच्याविषयी राग आहे त्यांना आठवा आणि येशूच्या नावाने क्षमा करा. कोणाही विषयीचा राग आपल्या अंतःकरणात ठेवू नका. आपल्या अंतःकरणातला राग ही आपल्या अंतःकरणातली घाण आहे आणि देव घाणीमध्ये वस्ती करत नाही. म्हणून आपल्या अंतःकरणातली ही राग काढून टाका. सुडाचे विचार, बदल्याचे विचार, ईर्ष्या, क्रोध, मत्सर अशी प्रत्येक वाईट भावना आपल्या हृदयातून काढून टाका. ज्यांच्या ज्यांच्याविषयी तुमच्या अंतःकरणात राग आहे त्यांना सर्वांना आठवा आणि प्रभूच्या वचनानुसार त्यांना क्षमा करा. ज्याने तुम्हाला लुबाडलेलं आहे, फसवलेलं आहे, ज्याने तुमची निंदा केलेली आहे, जे तुमच्याविषयीचं वाईट लबाडीने बोलतात, ज्यांनी तुमची निर्भत्सना केली आहे, ज्यांनी तुमच्याविषयीची अफवा पसरवलेल्या आहेत, ज्याने तुमचं नुकसान केलेलं आहे, घडवून आणलेलं आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या निर्माण झालेली आहे, ज्याने तुम्हाला जीवनामध्ये चुकीचा सल्ला दिलेला आहे, ज्याने तुम्हाला वाईट कामास प्रवृत्त केलेलं आहे, त्या प्रत्येक माणसाला आठवा. त्या प्रत्येक माणसाला आठवा ज्याच्याविषयी तुमच्या हृदयामध्ये राग आहे, आणि सगळ्यांना क्षमा करा. प्रभूच्या वचनानुसार आपल्या शत्रूला देखील क्षमा करा. कोणाही विषयीचा राग आपल्या अंतःकरणात ठेवू नका. तर पहा, तो आपला राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू मनुष्य रूपात या पृथ्वीवरती असताना
जेव्हा संपूर्ण मनुष्य जातीकरिता तो वधस्तंभावरती खिळला गेला होता, तेव्हा त्याने सुद्धा आपल्या अपराध करणाऱ्यांना क्षमा केली. प्रभूकडे ते क्षमेचं सामर्थ्य मागा. प्रभूला सांगा, प्रभू ज्याप्रमाणे तो आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली, त्याप्रमाणे मलाही माझ्या जीवनातील प्रत्येक वैऱ्याला, प्रत्येक शत्रूला, जे माझ्या विरोधात गेले, त्या प्रत्येकाला मला क्षमा करायचे आहे. मला ताकद दे प्रभू, मला सामर्थ्य दे प्रभू. तुझं प्रेम माझ्या हृदयात भर, तुझी दया माझ्या हृदयात भर. तुझ्या ह्याच पवित्र दयेने, तुझ्या ह्याच पवित्र वाणीने मी सगळ्यांना क्षमा करतो. मी माझं हृदय स्वच्छ करतो, मी माझं हृदय शुद्ध करतो. मी सगळ्यांना क्षमा करतो. मी मनापासून सगळ्यांना क्षमा करतो. मी मनापासून सगळ्यांना क्षमा करतो. कोणाविषयीचा राग, सोडाचे विचार मी माझ्या हृदयात ठेवत नाही. मी सगळ्यांना क्षमा करतो. मी सगळ्यांना क्षमा करतो. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूंगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूंगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूंगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूंगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. आणि आता आपली पाप परमेश्वरासमोर कबूल करा. आपले अपराध परमेश्वरासमोर कबूल करा. वाईट कामं परमेश्वरासमोर कबूल करा. जे काही तुम्ही त्याच्या वचनाविरोधात, स्वर्गाविरोधात केलेलं आहे, बोललेलं आहात, ते सर्व काही परमेश्वरासमोर कबूल करा, अगदी नम्रतेने. जो आपली पाप कबूल करतो त्याच्यावर स्वर्गातून दया होत असते. म्हणून आपली पाप लपवू नका. तर आपली पाप पदरी घ्या आणि परमेश्वरासमोर अगदी नम्रतेने कबूल करा. शिवीगाळ करणं, खोटं बोलणं, निंदा करणं, खून, गर्भपात, व्याभिचार, लाच देणं, लाच घेणं, खोट्या सह्या करणं, खोटी साक्ष देणं, दुसऱ्यांचा न्याय करणं, दुसऱ्यांचे दोष काढणं, आपल्यापेक्षा इतरांना कमी लेखणं, गर्वाने आणि अहंकाराने वागणं, कोणाचं नुकसान घडून येईल अशा योजना आखणं, कोणाचं नुकसान करणं, कोणाला मानसिक त्रास, शारीरिक त्रास देणं, व्यसन करून आपल्या शरीराचा घात करणं, जे परमेश्वराचं मंदिर आहे. आपल्या स्वकीयांना त्रास देणं, आई वडिलांच्या आज्ञा न मानणं, आपल्या कुटुंबावर प्रेम न करणं, सतत चिंता करून परमेश्वराच्या कार्याला किंवा परमेश्वराच्या कार्यपद्धतीला दोष देत राहणं, अशी प्रत्येक गोष्ट जी देवाच्या इच्छेविरोधात आहे, जी देवाच्या आज्ञा मोडते, अशी गोष्ट म्हणजे पाप आहे. आपल्या हातून अशी घडलेली गोष्ट आठवा आणि प्रभूसमोर नम्रपणे कबूल करा. होय, हीच ती वेळ आहे जी परमेश्वराकडून तुमच्याकरिता नेमण्यात आलेली आहे. या वेळेचा सदुपयोग करा. आजही जर परमेश्वर तुम्हाला तुमची पाप कबूल करण्यासाठी वेळ देतोय, तर तुम्ही परमेश्वराच्या निरीक्षणाखाली आहात. होय, तुम्ही परमेश्वराच्या निरीक्षणाखाली आहात.
म्हणून आजही तुम्ही शरीरात मध्ये असताना तुम्हाला पाप कबूल करण्याची संधी परमेश्वराकडून मिळते आहे. या संधीचा सदुपयोग करा. या प्रेमपूर्वक संधीचा सदुपयोग करा. आपली पाप कबूल करा. प्रभूला सांगा, होय प्रभू मी पापी आहे. दुखी अंतकरणाने प्रभू समोर लीन आणि नम्र व्हा आणि प्रभूला सांगा, होय प्रभू मी पापी आहे. मी पापी आहे प्रभू. मी तुझ्या समोर माझं पाप कबूल करतो. माझे अपराध मी कबूल करतो. जी कोणाला ठाऊक नाही आहेत ती सर्व तुला ठाऊक आहेत आणि ती मी तुझ्या समोर कबूल करतो की हे माझ्याकडून घडलेलं आहे, हे माझ्याकडून झालेलं आहे. होय हे मी उच्चारलेलं आहे. अंधाऱ्या कामांमध्ये मी आनंद केलेला आहे. होय प्रभू येशू, तू मुक्तीचा परमेश्वर, तू पाप क्षमा करणारा परमेश्वर, तू पाप हरण करणारा परमेश्वर. ते मी तुझ्या समोर माझ्या जीवनातली प्रत्येक पाप कबूल करतो. तुमच्या जीवनातली प्रत्येक पाप आठवणी कबूल व्हा. जे काही तुम्ही केलेलं आहे ते सर्व काही कबूल करा. त्याच्यापासून काही एक लपलेलं नाही. त्याचं नाव तारणासाठी दिले गेलेलं आहे. आकाशाखाली सर्व मनुष्यांमध्ये पृथ्वीवरती त्याचंच नाव तारणासाठी दिले गेलेलं आहे. त्याच्या नावात तारण आहे. म्हणून त्याच्या समोर आपली सर्व पाप कबूल करा. सर्व पाप कबूल करा. मुक्ती दिलाए येशू नाम, शांती दिलाए येशू नाम. मुक्ती दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. चरनी में तूने जन्म लिया प्रभु, चरनी में तूने जन्म लिया प्रभु. सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. येशू दया का गहरा सागर, येशू दया का गहरा सागर. येशू है दाता महान, येशू है दाता महान, येशू है दाता महान. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. हम पर भी येशू कृपा करना, हम पर भी येशू कृपा करना. हम है पापी निकार, हम है पापी निकार, हम है पापी निकार. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. शांति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. आणि आता आपल्यातून घडलेल्या पापांबद्दल परमेश्वराकडे रडून पश्चाताप करा आणि त्याची अपार आणि असीम दया मागा, त्याची करुणा मागा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख होतं, मला वाईट वाटतं की ही पाप माझ्याकडून घडलेली आहेत, ही दुष्कृत्य मी केलेली आहेत. मी तुझ्या वचनाला न आवडणारं न शोभणारं असं काम केलेलं आहे. मी तुझ्या राज्याला न शोभणारी अशी कृत्य केलेली आहेत आणि त्या प्रत्येक कृत्याचा मला पश्चाताप होत आहे. मी पश्चाताप करतो प्रभू. रडा आपल्या पापांसाठी, जे काही तुम्ही त्याच्या विरोधात करून त्याच्या हृदयाला दुखावलेलं आहे, त्याच्या डोळ्यात जे तुम्ही अश्रू आणलेले आहेत त्याबद्दल त्याच्याविषयी पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख होते, मला असं करायला नको होतं, मला असं जगायला नको होतं, मला असं वागायला नको होतं.
मला असं बोलायला नको होतं. मी चुकलो आहे प्रभू. मी माझ्या जीवनात चुकलो आहे. त्या दुष्ट लबाड सैतानाच्या गोष्टींना बळी पडलेलो आहे. मी त्याचा हात पकडून नाशाच्या मार्गावरती चाललेलो आहे. होय माझ्या पित्या परमेश्वरा, मी या शरीराच्या वासना पुरवलेल्या आहेत. होय प्रभू येशू माझ्या बापा, माझ्या पित्या परमेश्वरा, हे माझ्याकडून पाप घडलेलं आहे. या पापाचा मी पश्चाताप करतो. मी पश्चाताप करतो प्रभू, की तुझ्या बोलण्याकडे मी लक्ष नाही दिलं. तुझ्या हस्तक्षेपांकडे मी लक्ष दिलं नाही. तुझ्या प्रेममय कृती जे माझ्यासाठी तू स्वर्ग राज्यातून करत होता त्याकडे मी लक्ष दिलं नाही. तर मी पापामध्ये आनंद करत बसलो आणि नाशाच्या मार्गावर चालत बसलो. त्याचा मला पश्चाताप आहे. होय मला हे कळून चुकलेलं आहे की मी पापी आहे प्रभू. हे माझ्या बापा, माझ्या पित्या परमेश्वरा, मला असं करायला नको होतं. मला असं करायला नको होतं प्रभू. एक सुंदर जीवन देऊन तुम्हाला आशीर्वादित केलंस, पण या सुंदर जीवनाला मी खराब केलं प्रभू. पाप करून, दुष्कृत्य करून, अंधाराची कामं करून मी या सुंदर जीवनाला खराब केलं प्रभू. हे तुझं शरीर, हे तू मला दिलेलं शरीर जे तुझ्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, होय मी त्याला खराब केलं प्रभू. मला दुःख आहे या गोष्टीचं की मी तुझ्या गौरवाला उन्हा पडलो. मी तुझ्या हस्तक्षेपाला उन्हा पडलो प्रभू. मला दुःख आहे प्रभू. मला पश्चाताप होत आहे. मला पश्चाताप होत आहे. परमेश्वरासमोर रडून पश्चाताप करा. तुमच्या हृदयातून पश्चाताप वाणी बाहेर निघू द्या. खेदमय वाणी बाहेर निघू द्या. प्रभूला सांगा, होय प्रभू येशू, मला तुझ्या दयेची गरज आहे. मला तुझ्या करुणेची गरज आहे. हे माझ्या बापा, माझ्या पित्या परमेश्वरा, तुझं स्वर्ग राज्यामध्ये महान परमेश्वर, त्या तुझ्या पवित्र नावासमोर मी आपलं मस्तक झुकवतो. होय तू पवित्र, पवित्र व अति पवित्र परमेश्वर, ते तुझं नाव उच्चारणच देखील मी पात्र नाही. होय प्रभू येशू, माझ्या बापा, माझ्या पित्या परमेश्वरा, मला पश्चाताप होतोय. मला पश्चाताप होतोय. मला पश्चाताप होतोय. तुझ्या पवित्र व दिव्य प्रकाशासमोर मी नतमस्तक होतो. मी नतमस्तक होतो. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. अपराध माझा शिक्षा झाली तुला, दिले तुला क्रूसी, मुक्ती मिळे मला. अपराध माझा शिक्षा झाली तुला, दिले तुला क्रूसी, मुक्ती मिळे मला. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. स्वीकारीला प्याला अपार दुःखांचा, घाम माझ्यासाठी गाळीला रक्ताचा. स्वीकारीला प्याला अपार दुःखांचा, घाम माझ्यासाठी गाळीला रक्ताचा. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या पापासाठी चाबुकाचा मार, वाहे माझ्यासाठी
क्रूसाचा तू भार माझ्या पापासाठी, चाबुकाचा मार वाहे माझ्यासाठी, क्रूसाचा तू भार माझ्या गुन्ह्यासाठी, दिलास तू प्राण माझ्या मुक्तीसाठी, तुझे बलिदान माझ्या गुन्ह्यासाठी, दिलास तू प्राण माझ्या मुक्तीसाठी, तुझे बलिदान, तुझे बलिदान, तुझे बलिदान. आपल्या लक्ष त्या क्रूसाकडे लावा. तो क्रूस नसून आपल्या पापांची ती क्षमा आहे आणि ती त्याची घोषणा आहे. त्या क्रूसावरनं गळणाऱ्या रक्ताची धार आजही तुम्हाला बोलावीत आहे. विश्वासाने आपल्या आत्म्याला त्या क्रूसाजवळ न्या, कारण आपल्या आत्म्याला लागलेले पापाचे सर्व दाग पुसण्याची ताकद त्याच्या पवित्र रक्तामध्ये आहे, जे त्यांनी त्या क्रूसावरती सांडलेलं आहे, वाहिलेलं आहे. त्या वाहणाऱ्या रक्ताच्या धारेकडे पहा, आजही ती वाहत आहे. आजही ती तितकीच जिवंत आणि तितकीच सामर्थ्यशाली आहे. त्याच्या रक्ताचा एक थेंब तुमच्या जीवनाला पुरेसा आहे. पहा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्याकरिता, तुमच्या आणि माझ्या अपराधांच्या क्षमेकरिता स्वतःच्या पवित्र अशा देहावरती चापकाचा असह्य वेदनांचा मारा सहन केला. त्यांनी अपमान आणि निंदा सहन केली. तो काट्याकोट्यांची वाट चालला, तो खास खळग्यांची वाट चालला. पहा, तो प्रभू येशू, त्याने आपल्यावरच्या प्रेमा खातीर त्याने हे सर्व काही केलं. प्रभूला सांगा, प्रभू माझी आठवण कर, प्रभू माझी आठवण कर. प्रभू होय, जे तू माझ्यासाठी मार खाल्लास त्यामुळे माझी आठवण कर. माझ्यासाठी तू चापकाचा असह्य वेदनांचा मारा सहन केला त्यामुळे माझी आठवण कर. माझ्यासाठी तू खास खळग्यांची वाट चाललास त्यामुळे माझी आठवण कर. माझ्यासाठी तू क्रूसाखाली दबला गेलास परंतु तू पुन्हा पुन्हा उठलास त्यामुळे माझी आठवण कर. माझ्यासाठी तू स्वतःच्या पवित्र मस्तकावरती विषारी काट्यांचा मुकुट रोवून घेतलास त्यामुळे माझी आठवण कर. होय, तुझ्या रक्ताचा थेंब जो तू माझ्यासाठी वाहिलास त्यामुळे माझी आठवण कर. माझ्यासाठी तू अपमान निंदा सहन केलीस त्यामुळे माझी आठवण कर. माझ्यासाठी तू तुझ्या पवित्र अशा मुखावरती थुंक सहन केलीस, होय मारा सहन केलास त्यामुळे माझी आठवण कर. होय, तू वेदनेने कळवळत होता प्रभू त्यामुळे माझी आठवण कर. होय प्रभू, मी तुझ्या ह्या प्रत्येक कृतीवर विश्वास ठेवतो जे तू माझ्या पाप क्षमेसाठी केलेली आहेस. तुझा हा क्रूसमय प्रवास प्रभू, होय माझ्या बापा, माझ्या पित्या परमेश्वरा, तुझा हा बलिदानाचा प्रवास मी माझ्या हृदयात बाळगतो, मी माझ्या शरीरात बाळगतो. प्रभू मला क्षमा कर. येशू मला क्षमा कर. येशू मला क्षमा कर. प्रभूकडे क्षमा मागा, प्रभूकडे क्षमा मागा, प्रभूकडे क्षमा मागा, प्रभूकडे क्षमा मागा. येशू मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला क्षमा कर. माझ्या पापांची, माझ्या अपराधांची, माझ्या दुष्कृत्यांची, माझ्या वाईट कर्मांची, माझ्या अंधाऱ्या कामांची मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. जे मी तुझ्या विरोधात, तुझ्या वचनाविरोधात केले त्याबद्दल मला क्षमा कर. येशू मला क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला स्वच्छ कर, मला पवित्र कर, मला क्षमा कर. प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त, आपल्याकरिता त्या वधस्तंभावरती त्याने मरणाला कवटाळलं. तो जीवनाचा अधिपती असताही त्याने मृत्यूला कवटाळलं, परंतु मृत्यूची सत्ता त्याच्यावर चालली नाही. तर तो मरणाच्या तिसऱ्या दिवशी गौरवानिशी उठला आणि 40 दिवस तो आपल्या शिष्यांसोबत राहिला. 40 दिवस त्याने आपल्या शिष्यांना ठिकठिकाणी दर्शनं दिली. 40व्या दिवशी तो स्वर्गात घेतला जात असता त्याने आपल्या शिष्यांना अभिवचन दिले की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला एकटं वाहणार तसं सोडणार नाही, तर मी पित्याजवळ जाईन आणि त्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला सत्याचा आत्मा, दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा देईल. आणि प्रभू येशूचे हे शब्द अस्तित्वात उतरले. जेव्हा येशूचे शिष्य पेंटकॉस्टच्या दिवशी बंद खोलीत प्रार्थना करत असताना सोसाट्याचा वारा सोडून अग्नीच्या जिभा उतरल्या आणि येशूचे शिष्य पवित्र आत्म्याने भरून गेले. ते अन्य भाषा बोलू लागले. पहा, परमेश्वराचे ते वचन आजही जिवंत आहे.
जे परमेश्वर पित्याकडे माझ्या नावाने मागतात त्यांना विशेष करून पवित्र आत्मा दिला जाईल. दोन्ही हात उंच करा. ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी दोन्ही हात उंच करा आणि प्रभूला सांगा, होय प्रभू, तू निर्माण केलेल्या या पृथ्वीच्या एका छोट्याशा तुकड्यावरून मी माझे दोन्ही हात पसरून आणि हृदयाचा दरवाजा उघडून तुझ्या पवित्र वचनावर विश्वास ठेवून पवित्र आत्मा मागत आहे. तुझ्या विनंतीद्वारे जो मिळणारा पवित्र आत्मा, जो सत्याचा आत्मा आहे, जो दुसरा कैवारी म्हणून आम्हास दिला जाणार आहे, होय प्रभू, तुझ्या वचनांची पूर्ती कर प्रभू. तुझं वचन खरं आहे, तुझं वचन सत्य आहे. येशू, तुझं वचन पूर्ण होत प्रभू. मला पवित्र आत्मा दे प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्याकरिता, तुझ्या वचनाप्रमाणे चालण्याकरिता. होय प्रभू येशू, माझ्या पित्या परमेश्वरा, माझ्या जीवनातून असा प्रकाश बाहेर पडण्याकरिता की तो प्रकाश पाहून तुझ्या राज्याचे गौरव व्हावे. होय स्वर्गीय पित्याचे गौरव व्हावे. तुझ्या राज्याकरिता या पृथ्वीवरती चमकण्याची संधी आम्हाला दे. तुझ्या राज्याकरिता, तुझ्या मेंढरांकरिता काम करण्याची संधी आम्हाला दे. होय माझ्या बापा, माझ्या पित्या परमेश्वरा, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. तुझ्या दानांनी आणि फळांनी आम्हाला भरून काढ आणि जशी पित्याची इच्छा आहे तशी आत्मिक व्यक्ती आम्हाला बनव. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपनी कृपा, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. बरसा दे अपना प्रेम, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपना दान, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. जोरात टाळ्या वाजवून परमेश्वर पित्याला, पवित्र आत्म्याला आणि प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद. धन्यवाद प्रेमळ पित्या. धन्यवाद प्रभू येशू. आजच्या दिवसाबद्दल, आजच्या या क्षणाबद्दल त्याला धन्यवाद द्या.
आपल्याला आपली पापं कबूल करण्यासाठी त्याचा पश्चाताप करून परमेश्वर पित्याकडून त्याच्या पुत्राच्या द्वारे क्षमा मिळवून घेण्याची ही जी पवित्र संधी त्याने आपल्याला दिली, ही जी मेहरबानी त्याने आपल्यावरती केली, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. त्याने आपल्याला प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. तुमच्या टाळ्यांच्या गर्जनेद्वारे त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया.